हां, माझ्या आईने बघितले होते काय काय माझं काम वगैरे. हां. त्याच्यानंतर वडील माझे कधी 2018-17 मध्ये गेले माझे वडील. हां. त्यावेळेस मी काही एवढं काम केलं नव्हतं, छोटे-मोठेच काम वगैरे करायचो. तर काय? ते बघायचे कधी-कधी ॲड वगैरे. एक माझी ॲड होती ब्रिटानिया बिस्किटची. हां. 10 सेकंडची ॲड होती हां. आणि ती कुठल्यातरी मराठी चॅनलला येत होती ती ॲड. तर ती ॲड बघण्यासाठी ते दिवसभर बसले असायचे. टीव्ही समोर. हां, टीव्ही समोर की कधी येईल आणि ती दिवसातून एकदा किंवा दोनदा यायची ती ॲड. नुसतं ती ॲड बघायला ते बसले असायचे की मी विनोदला बघतो माझ्या टीव्हीवरती. तर काय म्हणजे वडिलांनी मला छोटं-मोठंच काम बघितलं, मोठं काही काम बघितलं नाही. काय झालं होतं वडिलांना? माझ्या वडिलांना आजार झाला होता. त्यांना ॲक्च्युली दमा होता. दम्याचा त्रास वगैरे होता हं. आणि त्याच्यानंतर मग त्यांना कळलं की टीबी झाली आहे लास्ट स्टेजची आणि आम्हाला कळलंच नाही. आम्ही समजत होतो दमा आहे आणि जोपर्यंत आम्ही तो ट्रीटमेंट करू त्याच्यानंतर मग त्यांचा जो ॲडव्हान्स लेवलला गेला होता तो आजार लास्ट स्टेज. लास्ट स्टेजला. त्यामुळे ते वाचले नाहीत वडील माझे. तर 2017 मध्ये ते गेले माझे वडील. आम्हाला कळूनच नाही आलं की काय चाललं आहे काय नाही चाललं. आता त्याच्यानंतर तर जबाबदारी खूपच वाढली असेल. त्याच्यानंतर खूप जबाबदारी वाढली माझी. म्हणजे काय करू कळत नव्हतं. म्हणजे एक असते ना एक वडील, तुमचे वडील आणि त्याच्यानंतर जेव्हा ते एखादा माणूस जातो तुमच्या आयुष्यातून, एवढा मोठा माणूस ज्याचा सपोर्ट असतो, नुसता हात जरी असला आपल्या खांद्यावरती असं वाटतं की कोणतरी आहे माणूस. आणि जेव्हा तो माणूस तुमच्या आयुष्यातून निघून जातो तर खूप वाईट वाटतं. खूप वाईट वाटतं. म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत आपण. कधी आपण वडिलांना एवढं काही बोलत नाही ना कधी, आहे ना. आपण वडिलांना मिठी नाही मारत, आपण वडिलांबरोबर संवाद नाही साधत कधी कधी. तर ती असं वाटायचं कधी कधी की यांच्यावर बोलायला पाहिजे होतं, यांना मिठी मारायला पाहिजे होती, यांच्यावर खूप काही गप्पा मारायला पाहिजे, यांच्यावर मैत्री करायला पाहिजे होती. पण तो योग कधी घडून आला नाही. आपण थोडंसं बिचकतो वडिलांना. आपण आईबरोबर मोकळे असतो बोलायला, वडिलांबरोबर आपण एवढं नाही बोलत एवढं बोलायला पाहिजे. काय बोलायचं राहून गेलं वडिलांशी? खूप काय बोलायचं राहून गेलं यार, खूप काय बोलायचं राहून गेलं. मला कधी कधी असं वाटतं, आठवतं की आता जेव्हा वडील गेले तर असं वाटत होतं की यार मिठी कुणाला मारू मी आता. तो एक क्षण होता. हं. खूप काय राहून गेलं बोलायचं वडिलांना. आज जर असे ते तर त्यांना खूप बरं वाटलं असतं की माझा मुलगाच काहीतरी करतो आहे, 2-4 लोकं त्याला ओळखतात. आज मी माझ्या घरी जेव्हा जातो रस्त्याने तर मला जवळजवळ 100 लोकं भेटत असतात. हं. सगळे विचारतात विनोद कैसा आहे, क्या कैसा आहे. कोणी हात मिळायला येतं, कोणी फोटो काढायला येतं, कोणी विचारतं की भाऊ तुझं काय चाललं आहे. ते जर माझ्या वडिलांनी बघितलं असतं मला खूप आनंद झाला असता की यार काहीतरी केलं आपण आयुष्यात. बघायला ते नाही येत आता सध्या. जाताना काय बोलले होते शेवटचं वाक्य? काय बोलणं झालं होतं? सुखाने राहा एवढं बोललो होतं. सुखाने राहा, काळजी करू नको, सुखाने राहा, जे होईल ते बघूया, काय हरकत नाही, असं बोलले होते ते शेवटचं. एवढं माहिती आहे मला. त्यांना कळलं होतं ते जाणार आहेत? हो. एक दिवस असं आरशासमोर उभे होते आणि बघत होते चेहरा आपला. असं बघितलं आणि त्यांच्या तोंडातून एक वाक्य आलं, विनोद आता बाजार संपला आहे. मला क्लिअरली आठवतं ते काय बोलले होते आरशात उभे राहून की विनोद आता बाजार संपला आहे. ते खूप हिट झालं माझ्या मनाला, त्यावेळेस लागलं होतं खूप की. आणि मला कल्पना होती, डॉक्टरने सांगितलं होतं की जास्त 2 किंवा 3 महिने काढतील. गेले 3 महिन्यानंतर ते. एखादी दिवाळ असते ना खूप मोठी अशी छत, असं ते असं पडल्यासारखं झालं मला एकदम की यार खूप मोठा आधार माझ्या हातातून, माझ्या पाठीवर, माझ्या डोक्यावरून गेला. खूप वाईट वाटलं मला त्यावेळेस. ती जी जागा आहे ती कधी भरून नाही निघणार तुमची. वडील म्हणजे सर्व यार. आपला कुठे त्रास झाला की आपण आई गं म्हणतो, पण जेव्हा खूप मोठं असं काहीतरी ओझं येतं तेव्हा आपण बापरे बोलतो. का का बोलतो? रिझन आहे ना त्याचं काहीतरी. बाप म्हणजे सर्व काही आयुष्यातला तुमच्या. तो जेव्हा माणूस जातो तुमच्या आयुष्यातून तर सगळं काही जातं. मग आता त्यानंतर आईची काळजी घ्यावी लागली. त्याच्यानंतर मग आईची काळजी घ्यावी लागली आम्हाला. हां. आईला सांभाळायला लागलं. हां. त्याच्यानंतर मग कामं वगैरे सुरू होते माझे छोटे मोठे. हं. कामं सुरू होते. टी व्ही सिरियल वगैरे करायचो मी. हं. कधी कंटिन्युटी मिळायची, कधी 2 दिवसाचं काम मिळायचं. मध्ये ॲड त्याच्यानंतर मग ॲड वगैरे सुरू झाल्या होत्या माझ्या. हं. त्याच्यानंतर
जवळजवळ 8-9 महिने गेले असतील. त्याच्यानंतर माझ्या आईला लास्ट स्टेजचं कॅन्सर डिटेक्ट झालं. लास्ट स्टेज, ॲडव्हान्स स्टेज. वडील गेल्यानंतर 8-9 महिन्यानंतर 8-9 महिन्यानंतर लास्ट स्टेज कॅन्सर. लास्ट स्टेज कॅन्सर. म्हणजे मला एक मागे एक धक्के मिळत होते थनाथन. वडील गेलेलं नाही त्याच्यानं सावरत नाही की आईला हे निघालं लास्ट स्टेजचं कॅन्सर. लंग कॅन्सर होता तिला. बोललं काय चाललं यार आयुष्यात माझ्या, असं काय मिळे एवढं मोठं पाप केलं मी की माझ्या मागे सगळ्या गोष्टी लागल्या. नाही कळत होतं मला मी काय करू काय नाही. जेव्हा चेकअप केलं डॉक्टरांनी आणि जेव्हा ते पेट स्कॅन वगैरे केलं, त्याच्यानंतर जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टरांनी बोललं की आईला बाहेर बसवून मला तुला बोलायचं काहीतरी. तर मी गेलो. बोललं काय झालं सर, असं आईला बाहेर बसवलं तुम्ही, काय सिरियस आहे का काय? बोलते बाळा हे बघ असं असं आहे, हे तुझ्या आईचे रिपोर्ट्स आहेत आणि हा जो आहे लास्ट स्टेजचा कॅन्सर त्यांना डिटेक्ट झाला आहे. काढतील तर ते 1.5-1 वर्ष काढतील याच्यावरती. आपण गोळ्या वगैरे सुरू करूया, किमोथेरपी वगैरे सुरू करूया. तर काय करायचं आहे सांग. ट्रीटमेंट सुरू झाली. त्याच्यानंतर माझ्याकडे वेळच नव्हता ना. आता मी काय करू मला कळत नव्हतं की करू काय मी. वडील गेले, त्याच्यानंतर आईला असं हे डिटेक्ट झालं लास्ट स्टेजचं. मी काय करणार, एकुलता एक मी. मला कोण भाऊ नाही, बहीण नाही, कोणाचा आधार नाही. काय करायचं. तर मी बोललो डॉक्टरांसमोर, मी रडायला लागलो. यार बोललो यार काय चाललं आहे यार डॉक्टर सर, मी काय करू याच्यानं, काय आई माझी वाचेल किंवा काय, मला काय करायचं मला सांगा तुम्ही. तर बोललं बाळा आई तरी मुश्किल आहे, मी नाही सांगू शकत तुला की काय होईल. तुझ्यासमोर सगळी परिस्थिती मी मांडून ठेवली आहे, तर तू बघ तुला काय करायचं आहे. ट्रीटमेंट सुरू झाली आईची. त्यांची ट्रीटमेंट मग लगेच आम्ही सुरू केली. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी डॉक्टरांबरोबर बोलून बाहेर पडलो तेव्हा आईला बघितलं. माझी हिंमत होत नव्हती बोलायची की आईला मी काय बोलू. आईने विचारलं काय झालं रे, डॉक्टर काय बोलले. मी काय नाही बोलू शकलो. बोललं काय नाही आई, बस थोडासा त्रास आहे छातीमध्ये, सगळं ठीक होईल. डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 महिन्याचा कोर्स आहे, बस आपल्याला ॲडमिट व्हायला लागेल, बाकी काय नाही, सगळं ठीक आहे. सगळं ठीक होईल 3 महिन्यात. मी खूप स्वतःला कंट्रोल करून मी त्यावेळेस रडलो नाही. आईला घरी सोडलं आणि त्याच्यानंतर मग मी रडायला लागलो. मला कळत नव्हतं की यार 8 महिने पहिले वडील गेले, त्याच्यानंतर माझी आईला लास्ट स्टेजचं कॅन्सर डिटेक्ट झाला, ती लवकर जाईल. आयुष्यात काय चाललं सगळं कळत नव्हतं. कसं करून आईला सोडलं घरी आणि गेलो निघून कुठं. खूप लांब असं चालत रडत काय करू काय नाही कळत नव्हतं. काय करू मला काय डोकंच काम करत नव्हतं. एका मागून धक्के बसत होते जबरदस्त एकदम. त्याच्यानंतर कसं करून रात्री घरी आलो. आई झोपली होती त्यावेळेस. बायकोला मी सांगितलं होतं फोन करून की असं आहे, मी चाललो आहे जरा बाहेर, मी येतो नंतर. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आईला घेऊन गेलो डॉक्टरांकडे. त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी केमोथेरपी सुरू केली. जेव्हा त्यांनी सुरू केलं केमोथेरपी, ते बोलले की थोडा त्रास होईल, केमो वगैरे चढताना त्रास होतो थोडासा, आणि बाकी तुम्ही बघा काय करायचं आहे ते. किमोला आणि पैसे पण खूप लागतात. की एक केमोथेरपीचे काहीतरी 21,000 रुपये, 21,000 काहीतरी लागत होते आम्हाला. 21,000 पर केमोथेरपीचे 21,000. तर प्रीतम कळसकर नाव आहे त्या डॉक्टरांचं. तर ते डॉक्टर खूप चांगले होते, खूप चांगले व्यक्ती होते डॉक्टर ते. तर ते बोलले की पर किमोथेरपी 21,000 रुपये लागतील तुला, तर बघू आपण कसं काय करता येईल, पण तू आईचा जे ट्रीटमेंट आहे ते सुरू ठेव, बंद नको करू. बोललो ठीक आहे डॉक्टर, मी करतो, काय करायचं बघतो मी. मग त्या दरम्यान कामं चालू होती, त्याच्यातून एवढा पैसा मिळत होता? दरम्यान काम वगैरे चालू होतं सगळं. आणि काम म्हणजे एवढं काम नव्हतं काय माझ्याकडे करायला की मी, आणि ती केमोथेरपी दर 21 दिवसांनी करायला लागायची आम्हाला. दर 21 दिवसांनी ती केमोथेरपी करायला लागायची. त्या दरम्यान एवढं काम नव्हतं, परत घरचं पण बघायचं होतं आणि हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्याच्यानंतर मग थोडे याच्याकडनं पैसे उधार घे, थोडे त्याच्याकडनं पैसे उधार घे, थोडं ट्रस्टकडे धाव घेतली. ट्रस्टमधून काय पैसे मिळतात कधी बघितली. परत आमच्या इकडचे जे नेते होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या
जे त्यांनी एक बीट चौकी त्यांची काय म्हणतात त्याला ते वैद्यकीय सहायता एक कक्ष आहे त्यांचा ठाण्याला कोपरीला. कोपरीला. तर तिकडे गेलो मी, त्यांच्याकडे काहीतरी मदत मागितली. असं करून मग थोडेफार इकडनं तिकडनं पैसे घेऊन थोडं कधी कधी माझ्याकडे पैसे नसायचे तर डॉक्टरांना सांगायचं की मी तुम्हाला पुढच्या महिन्यात देतो, माझं काम सुरू आहे, जसं कामाचे येईल तसं पैसे. ते डॉक्टरांनी खूप हेल्प केली मला. त्यांनी कधी मला असं पैशासाठी विचारलं नाही. आईचं ट्रीटमेंट कधी त्यांनी थांबवलं नाही. पण हेच होतं की किमोथेरपी लागताना खूप त्रास व्हायचा, खूप त्रास व्हायचा. बॉडी तुमची जळते आतून. हां. म्हणजे जे तुमचे चांगले सेल्स आहेत ते पण मरतात त्या सेल्सबरोबर ते. तर जेव्हा पहिली किमोथेरपी लागली आईला त्याच्यानंतर 3 किंवा 4 दिवसात आई सगळे केस गळायला लागले, सगळे केस गळायला लागले तिचे. ते बघून मी एकदम असं मला विचित्र वाटायला लागलं, यार आईचे सगळे केस गळत आहेत एकदम. शेवटी जे केस उरले होते त्याला मी स्वतः काढलं. म्हणजे तो क्षण मी अजून नाही विसरू शकत की माझ्या याचे केस मी काढतोय ओढून, सगळे असे पडत आहेत खाली, एवढे लांब लांब केस होते तिचे, असं ओढून काढायला लागायचे केस. ते खूप वेदनादायी होतं माझ्यासाठी की काय बघायला लागते, ईश्वर मला काय दाखवते तो. खूप वेदना व्हायच्या. त्याच्यानंतर मग ती इंजेक्शन लागतं तुमच्या बेंबीत. ह्या सगळ्या गोष्टी व्हायचे, सगळं बघत होतो मी की काय चाललंय, मीच का, माझ्या वाटलं एवढं दुःख काय ते. तर कसं बसं करून 16 किमोथेरपीज केल्या आईच्या माझ्या. त्या दरम्यान खूप मेंटली प्रेशरमध्ये होतो मी, खूप 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 जास्त. मग त्यावेळेला कामं वगैरे करत होतास आणि त्या दरम्यान तुझी कामं सुरू होती आणि मग कसं तू टॅकल करायचं या सिच्युएशनला? खूप मुश्किल होतं माझ्यासाठी. म्हणजे मला माहीत नव्हतं की काय गोष्ट होती, पण देव थोडाफार माझ्या साथ होता माझ्याबरोबर. त्याच्या हिशोबाने मी करायचो काहीतरी काम थोडंफार. कधी कधी वेगळ्या झोनमध्ये जायचो मी. कधी कधी पटकन आईची आठवण यायची. शूटिंग वगैरे करतो, डायलॉग वगैरे रिहर्सल करतो, त्यावेळेस आईची आठवण यायची की आई काय करत असेल त्यावेळेस. कधी कधी असं व्हायचं की मला कॉमेडी करायची. माझी आई जाण्याच्या 1 आठवड्या अगोदर किंवा 4 दिवसा अगोदर मला एक सीन मिळाला होता, त्याच्यात मला कॉमेडी करायची होती. तो सीन केला मी, कॉमेडी असं असं केला, काम हे करायला लागेल आपल्याला. केलं त्याच्यानंतर मी खूप रडलो, खूप रडलो मी. आईचे 4 दिवस जाण्या अगोदर तुम्हाला सीन मिळाला होता. म्हणजे मेंटली मी खूप डिस्टर्ब होतो. पण कुठे हे पण घेऊन चालत होतं की परिवार आपलं चालवायला लागेल, काहीतरी करावं लागेल. सिच्युएशन आहे याच्याशी लढावं लागेल आपल्याला आणि आपल्याला मजबूत राहावं लागेल, तेव्हा आपला परिवार कुठे मजबूत राहील. त्या हिशोबाने सगळं चाललं होतं माझं. शेवटी मग एक दिवस फोन आला घरातून बायकोचा की ती रडायला लागली. आणि जेव्हा फोन येतो त्यावेळेस मला कळलं होतं की काहीतरी झालं आहे. जसा फोन वाजला तसा माझे हात कापायला लागले आणि मी विचारलं. तिकडनं बायको सांगायला लागली की असं झालं आहे. मी गेलो घरी आणि बघितलं तेच सगळं. काय नाही उरलं तिच्या अंगात. 16 किमोथेरपी झाल्या होत्या ना, काय नाही उरलं होतं अंगात. पण असं हे जे नस आहेत ना ते सगळ्या चिपकल्या होत्या असं एकदम बॉडीमध्ये काहीच नाही उरलं होतं. 16 किमोथेरपीज खूप असतात. 16 किमोथेरपीज काय नाही उरत तुमच्या बॉडीमध्ये. काय करणार, शेवटी गेली माझी आई. ती गेल्याच्या नंतर वडील गेले, त्याच्यानंतर आई गेली. एक मागोमाग दोन्ही गेले. 2-2.5 वर्षात सगळे दोन्ही गेले माझ्या आयुष्यातून. खूप वाईट वाटत होतं. काय करू काय कळत नव्हतं आयुष्यात. करायचं काय, कुणाकडे बघायचं. एखाद्या तुमच्या परिवारामध्ये एखाद्या मोठ्याचा हात असणं डोक्यावर खूप गरजेचं आहे. एक मोठा व्यक्ती तुमच्या घरात असणं खूप गरजेचं आहे. त्या गोष्टीची जाणीव मला खूप व्हायची आणि मी खूप वेळेस मौन असायचो. मी बोलायचं नाही कोणावर काय. एक कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये असं बसलेलं असायचं आईच्या आठवणीत, वडिलांच्या आठवणीत.